मित्रांनो, माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वतःच्या विरुद्ध सुद्धा. मित्रांनो, आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे, परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्या मदतीला या आणि ते पूर्ण करा अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मीही प्रार्थना करील स्वामींचरणी की तुम्हा सर्वांच्या इच्छा मनापासून पूर्ण हो व तुमचे सर्व कामे मार्गी लागो. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते. हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असे आम्हा बालकांवर प्रेम कर. आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरी तिथे समाधान दिसत नसेल तरी जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामी रायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. लक्षात ठेवा मित्रांनो, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास की तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, संकट आले तरी श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बरंच मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे स्वामीराया, प्रेरणा दे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतर्कतेने साथ घाला. मित्रांनो, स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझाच असेल एवढं लक्षात ठेव. म्हणून कष्टही तू कर आणि फळही तूच घे. मित्रांनो, स्वामींनी आपल्याला भरपूर चांगले बोल दिलेले आहेत व त्यांची वचनं दिलेली आहेत, जसे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षेम मी स्वतः चालवतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त रहा. हम गया नहीं, अभी जिंदा है. हम तेरे लिए सब कुछ करेगा. असे आपले स्वामी एकदम चांगल्या मनाने आपल्यासाठी मागत असतात. मित्रांनो, श्री स्वामींनी आपल्याला एक तारक मंत्र दिलाय. तो तारक मंत्र तुम्ही कधी ऐकत नसतील किंवा तुम्ही ऐकलाही असेल, पण आता मी तुम्हाला तो तारक मंत्र म्हणून दाखवतो. मन लावून ऐका आणि तो तारक मंत्र ऐकल्याने तुमचे भरपूर काही संकटे दूर होतात. निशंक हो, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामचरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विन काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा.
खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, कितीदा दिली त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, विभूती नमन नाम ध्यानाद तीर्थ, स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती, सोडती तया जया स्वामी देती हाती. स्वामींनी हा तारक मंत्र एवढ्या चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे की याच्यात एवढी ताकद आहे की आपल्या प्रत्येक संकटाला सामोरे आपण जाऊ शकतो. जर तुम्ही तारक मंत्राचे नामस्मरण करा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे स्वामी कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे स्वामी कृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे स्वामी बंधूंचे व स्वामी गुरु माऊलीचे शब्द हीच म्हणजे स्वामी कृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेच न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे श्री स्वामी कृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री स्वामी कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे स्वामी कृपा. म्हणून समाधान हे भरपूर महत्वाचे असते. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे, नाहीतर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने हाक द्या. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. तुम्ही कुठेही आणि कसेही स्वामींचे नामस्मरण हे करू शकता. कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो भगवंताच्या नामस्मरणात. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याचप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे, तेव्हा खरा परमार्थ लाभतो. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवीत नाही. तत्व शास्त्रे आपले कुठे चुकते ते दाखवतात, काय करावे ते दाखवतात, पण करणे आपल्याकडेच असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलेच आहे. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळाला तितकेच तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभार वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग? 4 मैलांचा रस्ता असला तर संबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल? 1 मैल रस्ता चालावा, पुढचे पुढे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. सदाचार हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे आहे. मित्रांनो, लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जीव घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जेव्हा तुमच्या जास्त दृढ होईल तो खरोखर तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात. म्हणून मनापासून तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे व भक्ती केली पाहिजे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून नितळ मनाने आणि प्रेमाने त्यांच्याशी तुम्ही भक्ती केली पाहिजे. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली आहेत.
पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीचा चोरू शकतात. ते निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे. एवढं लक्षात ठेवून जीवनात पुढे प्रवास करा. बुद्धिमान गप्प राहतात, शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालतात. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे. सुख म्हणून आवडे आळसी लोका. सापेक्ष करती कष्टती, परंतु पुढे सुखाडती. खाती जेवी सुखी होती, यत्ने करून. आळस उदास नागवना, आळस प्रेन बुडवना. आळसे करंटपणाचा खुना, प्रगती होती. म्हणून आळस नसावा, तरीच पावजे वैभवा. अरती परत्री जीवा समाधान. लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही. करट्या सावध पाही, सदैव हौसी. म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपी जोडावा. दृष्टीतपणाचा मोडावा, थारा बळे. लक्षात ठेवा मित्रांनो, आलस्य हा तुम्हाला अजिबात नाही पाहिजे. आळस ज्याच्या अंगी असतो त्याचे कोणतेही काम नीट होत नाही आणि त्याप्रमाणे तो यशस्वी लोकांमध्ये राहू शकत नाही आणि यशस्वी बनू शकत नाही. स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळतं नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वतः स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरडक दुःख. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळालंय म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खर तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसतं. हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुःख आहे. दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं. म्हणून तुम्ही जीवनात धैर्य ठेवलं पाहिजे व त्याप्रमाणे कामगिरी केली पाहिजे. दुनिया आपल्याला तोपर्यंत हरू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसेच केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुलना करू नका. तुमच्याजवळ जी शक्ती आहे ती दुसऱ्यांकडे नाही व दुसऱ्यांकडे जी पॉवर आहे ती तुमच्याकडे नाही. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. कारण तुमची मनस्थिती बदलली तर आपोआप तुमची परिस्थितीही बदलत असते. कोणाच्या मनात काय चाललंय हे कोणाला ठाऊक नसते. म्हणून आपल्या मनात काय गूढ चाललंय ते आपल्याला नक्कीच ठाऊक पाहिजे व त्यानुसार आपण मार्गक्रमण केले पाहिजे. परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे. विश्वासू हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा विश्वास हा खोडरबर सारखा आहे. तुम्ही ज्या चुका करत जाल त्याबरोबर तो कमी होत जाईल. म्हणून चुका कमी करा व विश्वास ठेवा, आपण जिंकूनच राहू. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. हे एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात ही आणि आयुष्यभर एकमेकांना न बघता. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. काहीही झालं तरी प्रयत्न करणे सोडू नका. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. लक्षात ठेवा, गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात मात्र पक्के राहा. अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. म्हणून कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. एवढेही लक्षात ठेवा, नशिबाशी लढायला मजा येते, मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिंत पाहण्यासाठी येत असतात. मित्रांनो, खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आहोत. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी. ज्यांच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते
त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. ज्ञानी मनुष्य हा विश्वास स्वर्ग बनू शकतो. कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जे ते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट हे वेगळ्यापणाने करत असतात. निवडलेला रस्ता सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न येत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही हुशार आहात, फक्त कशात ते ओळखा. ज्या दिवशी ते कळेल तुमचं जग बदलेल. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. त्यांच्याजवळ उमेद आहे, तो कधी हरू शकत नाही व त्याला कोणीच हरू शकत नाही. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकत असतात. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं. म्हणून त्यासाठी कायम चिकाटीने प्रयत्न करत राहा व तुमच्या संकटांना सामोरे जायला शिका. त्या संकटांना ज्या दिवशी तुम्ही सामोरे जाल त्या दिवशी तुम्हाला यशाचं शिखर हे मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला आत्तापासून सुरुवात करायला लागेल व त्यासाठी तुम्हाला भरपूर लढाया जिंकायला लागतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पाऊस थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे कारण सांगत नाही, एवढंही खरंच आहे. मित्रांनो, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो. म्हणून तुम्हाला वाटतं मी चुका करतोय, मी इथं चुकतोय म्हणून मी हार मानून परत मागे जातो, पण तसं करू नका. कारण त्या चुकांनी शिकूनच तुम्ही मोठ्या शिखरावर जात असता. कारण चुका केल्या तरच शिखराला जाण्याची मजा आहे, नाहीतर मजा नाही. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्हाला जे बोलतात की तुम्ही नाही करू शकत, हे तू नाही करू शकत, तेच माणसं तुम्हाला आदराने हाका मारतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. त्यामुळं तुम्ही त्या रोगाला बाजूला ठेवा आणि तुमच्या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही नामस्मरणातून खरी ताकद मिळवा व आत्मविश्वास मिळवा. नामस्मरणात एवढी ताकद आणि आत्मविश्वास येईल की तुम्ही कोणत्याही संकटाला पेलण्याची जबाबदारी तुमच्यावर तुम्ही घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही भरपूर काही गोष्टी अचीव करू शकता. मित्रांनो, पूर्वजांचा संदेश ते कसं, माणुसकी घरातील तिजोरी आहे, गोड शब्द घरातील धनदौलत आहे, शांतता घरातील लक्ष्मी आहे, आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे, दुजाभाव विसरणे हे घरातील तेजस्वी समय आहे, पैसा घराचा पावना आहे, गर्विष्ठपणा घराची दुहेरी आहे, अहंकार घराचा सर्वनाश आहे, सातिथ्य घराचे वैभव आहे, नम्रता घराची प्रतिष्ठा आहे. म्हणून तुम्ही कायम कर्ज होईल असा खर्च करू नका, पाप होईल अशी कमाई करू नका, दुःख होईल असं बोलू नका, चिंता होईल असे जीवन जगू नका, रोग होईल असे खाऊ नका. तुम्ही चांगले अन्न खा व चांगले राहा व लोकांशी चांगलं बोला. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, अजून शर्यत संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. म्हणून जोपर्यंत शर्यत संपत नाही तोपर्यंत तुम्ही लढायचं सोडायचं नाही व त्याच्या मागे तुम्ही धावत राहायचं व धावता धावता तुम्ही भरपूर ठिकाणी पडाल देखील, पण त्या संकटांना न घाबरता तुम्ही पुढे चालत राहा. एक दिवस हा नक्कीच तुमचा असेल. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. हे ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, पण कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. माणसाच्या जीवनातील संकटे हे यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून संकटांना तुम्ही म्हणा की तुम्ही जेवढे जास्त याल तेवढं मला मोठं यश मिळणार आहे. ज्या विषयाची तुम्हाला माहिती आहे त्या विषयावर कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसे हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी. मित्रांनो, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा. कारण
जास्त गोड बोलणारे पण इजा पोहोचू शकतात. परिस्थितीप्रमाणे बोलणारे व बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारे मित्र सांभाळा. कधीही जीवनात अपयश अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, लाख रुपयातून जरी 1 रुपया कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. तसेच तुम्ही आहात, मला लाख माणसे भेटतील पण ते लाख माणसे तुमची जागा घेऊ शकत नाही. म्हणून एक पेन चूक करू शकतो पण एक पेन्सिल कधीच चूक करत नाही, कारण तिचा पार्टनर खोडरबर तिच्यासोबत असतो, तुझ्या सर्व चुका सुधारतो. म्हणूनच आयुष्यात आपला एक तरी विश्वासू मित्र किंवा गुरु पाहिजे जो आपल्या चुका सुधारेल. मित्रांनो, लक्षात ठेवा गोष्ट, आयुष्यात एक लोकांना जवळ करा की जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील. कारण रिलेशन्समध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर गेम लोक खेळत असतात आपल्यासोबत. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी उत्तम न्यायाधीश असतो. म्हणून असे करू नका. आपल्या चुकाही बघा आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न देखील करा. दगडाने डोकेही फुटतात परंतु जर त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात. जवळच्या माणसाचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, कुणावरही विश्वास ठेवू नका, आपल्या मित्रावर देखील नाही, व सावधगिरीने राहा. या 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. जर तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. कारण चुका त्याच्याकडून होतात जो प्रयत्न करत असतो व आपल्या मार्गावर असतो. मित्रांनो, जर तुम्ही जीवनात जिंकाल तर असे जिंका ना की जणू जिंकायची सवयच आहे, आणि जर हराल तर असे हरा ना की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण जीवनाला जेवढं सिरियस घेऊ तेवढं जास्त आपण प्रगती करू. पण यात तुम्ही जीवन आनंदाने सुद्धा जगले पाहिजे. असं नाही की पूर्ण जीवन एकदम सिरियस जगले पाहिजे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेचं नंतरच मिळत असते. एवढं लक्षात ठेवा. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ जीवनातील सर्वात कठीण खेळ होता. म्हणजे तुम्ही जीवनात असे खेळा की समोरचाही तुम्हाला सलाम करून जाईल. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्यामुळं तुमच्या कर्तृत्वगिरीची तुम्हाला सांगण्याची गरज नाही की तुम्ही काय केले, काय कमवले, काय गमवले. व तुमची पर्सनॅलिटी अशी पाहिजे की तुमची पर्सनॅलिटी सांगून जाईल की तुम्ही काय करतात आणि तुम्ही काय नाही करत, व तुम्ही कसे वागता व तुम्ही कसे नाही वागत. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्याला त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती असते. कारण तिथूनच आपला आत्मविश्वास बिल्ड होतो आणि आपण मोठमोठ्या लढाया लढू शकतो. मित्रांनो, जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त असतात. त्यामुळं तुम्ही त्यांना अजून करपून टाका आणि तुम्ही यशाच्या शिखरावर जा. मित्रांनो, प्रेमळ माणसे ही इंजेक्शन सारखी असतात. ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्याचा उद्देश तुमची काळजी घेणे हाच असतो. मनुष्य कितीही गोरा असला तर त्याची सावली मात्र काळीच असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मी श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपलाच त्रास घेतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागता व पुढे दिले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर गोष्टी तुम्ही आयुष्यात घडत असतात व त्या तुम्ही सहजपणे करून जात असतात, पण त्यामागे भरपूर काही कारणं असतात. सगळे संपून गेले आहे जेव्हा असे आपल्याला वाटते तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. जर मोठे आणि यशस्वी व्हायचे असेल तर अपमान गिळायला शिका. जेव्हा उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. लक्षात ठेवा, जीवनात तुम्ही काय कमावले याच्यावर गर्व कधी करू नका. व कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात. मित्रांनो, जीवनातील सगळ्यात समस्या देवाच्या भरोशावर सोडून चालत नाही. कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरता देव तुमच्या भरोशावर बसला असेल. अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे नाही, व एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. मित्रांनो, आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असते. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते.
दुसरं म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात, तिसरं म्हणजे त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असते. मित्रांनो, फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनाचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत नक्कीच करता येतात. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे, तू माझा व्यास असे तुला वाटले असेल व तसे वाटते ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू कामाला लाग व तसे वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे सांगतो आहे ते औषध तू घे. ते तुला सर्व रोगांपासून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्यातच जन्माचे सार्थक नक्कीच झाले. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही, आणि फळाच्या अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवेन हे म्हणणे आहे. एवढे लक्षात ठेवा. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासूनच शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजेच आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक जेवढा बदलला, आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या. मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच तर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा, त्यांचे श्रवण मनन करावे. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोसात दिली आहेत, व संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल हे लक्षात घ्या. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवतो. आणि परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्याचा विसर पडेल. स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विषय राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. ज्याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनाची जोड व्हावी व सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो. पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे, ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. म्हणून जितकं तुम्ही नाम घ्याल तितके तुमचे कष्ट आणि संकट दूर राहील. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करताना नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्यांच्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला 16 ओळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरण 16 आहे हे लक्षात ठेवून आपण स्मरण केले पाहिजे. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआपच येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी असेल. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे आहेत. मला सुख नाही आणि दुःखही नाही
असं ज्याला वाटेल तो मुक्त स्वभावाचा व समाजाचा. असं फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जो कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ असतो. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान असे होते. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरता बरे वाटते, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक स्वामी म्हटल्याने सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात राहा, त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्रुनात दुर्पडला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय. त्यामुळं तुम्ही जीवनात कसे केले व काय केले यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहतो, त्यांचा भाव पाहतो. एरवी तो त्यांच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. पण तुमच्या मनात देखील भरपूर खजाना लपलाय, त्याचा तुम्ही नक्कीच शोध घेतला पाहिजे. तुम्हाला अपेक्षित असलेले सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलंय. या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवीत. असीम संपत्तीचं भांडार निरखून पाहायला हवं. तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा, त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. अनेकांना त्यांची कल्पनाच नसते की आपल्या हात दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्यायोगे ते यशस्वी बनू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. अगदी याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक असे असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव नसते व यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेले असते. आपण यशस्वी होण्यासाठी जन्माला आलो आहोत असं त्यांचं ठाम मत असतं. परंतु दुर्दैवानं इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कृतीवर, क्षमतांवर शंका घेतात. तेव्हा त्या यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अयशस्वी झालो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर, मग लोक मला काय म्हणतील. अशा अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्य देणाऱ्या या संधीचा कधीच लाभ घेऊ शकत नाही. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहेत तिथंच अडकून बसतात. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल. तुम्ही शाश्वत रहस्याचा शोध घ्याल आणि त्याचा व्यवहारात उपयोग करू लागाल, तेव्हा नक्कीच यशस्वी व्हाल. काय आहे हे शाश्वत रहस्य? शाश्वत रहस्य हे शाश्वत रहस्य म्हणजे आहे तरी काय, तुम्हाला ठाऊक आहे का? अणुऊर्जा किंवा अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास का अजून काय हे शाश्वत रहस्य? नाही असं किंवा यापैकी काहीच नाही. मग ते रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? हे आपल्याला कुठं गवसलेल बरं? हे गवसलं तर कसं समजून घ्यायचं त्याला आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यशस्वी होण्यासाठी? या सर्व प्रश्नांचं उत्तर अगदीच सोपं आहे. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठेही नसून ते तुमच्या आत दडलेलं आहे. हे रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य अंतर्मनातच असते व ती तुम्ही ओळखून घ्यायला शिकली पाहिजे. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती. एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तीच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. ही शक्ती प्राप्त आणण्यासाठी व करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, कारण ती शक्ती तुमच्या आत आधीपासूनच उपस्थित आहे. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा हे शिकून आणि समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, याच्यात तुम्हाला मी आता सांगणार आहे की विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता व तुम्ही समजून घेऊन आचरणात आणल्या पाहिजे, तर तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. त्यायोगे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकाल. तुम्ही निश्चित केलेलं ध्येय, तुमची स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळेल. मग आता कशाला उद्याची बात?
तुम्ही आजच निर्णय घ्या. आपलं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनवण्यासाठी सिद्ध व्हा. प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे. ध्येयप्राप्तीसाठी त्याचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे. तुम्ही आत्ताच मनात खोलवर रुजलेलं ज्ञान समजून उमजून घ्या. ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला याची लगेच मदत होईल. तुम्ही ग्रहणक्षमता खरोखरच सूक्ष्म आणि उत्तम प्रचिती असेल तर तुमच्या अंतर्मनातील प्रचंड ज्ञान, बुद्धिमत्ता आणि तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. मग ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही अवगत होईल. या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला तुमच्या ध्येयात जाण्यासाठी अनेक नवकल्पना, नवीन कृती व पर्याय सुचतील. अंतर्मनाचं ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीनं मदत करेल. या ज्ञानाचा आयुष्यात साक्षात्कार होऊ द्या. मग अनुभूती घ्या. तुमचं आयुष्य खरोखरच अशा प्रकारे वळण घेतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. याचा अनुभव नक्कीच घ्या. व्यवसायात योग्य भागीदाराला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं याचं ज्ञान तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून मिळेल. इतकंच नाही तर जीवनात योग्य असा जोडीदार मिळवण्यासाठीही तुम्हाला त्याची मदत होईल. यशस्वी, आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीही तुम्हाला त्याची मदत होईल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या भावना, प्रेम, राग, लोभ, मत्सर तसेच असंख्य प्रकारचे विचार यांचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे. अंतर्मन जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्याची ताकद अफाट आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्यावरचा उपाय व पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतर्मनातच गवसतील. तुम्ही अंतर्मनाची शक्ती जागृत कराल तेव्हा आपोआपच समृद्ध, सुरक्षित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि हुशारी तुमच्या अंगी निर्माण होईल. या अंतर्मनाची शक्ती अफाट आहे. मी कित्येक लोकांना या शक्तीचा सहाय्यानं पुढा एखादं व एकदा नव्यानं आत्मविश्वासपूर्ण व आनंदी जीवन जगताना पाहिले. निराशेचे सर्व बंध तोडून परत एकदा सुखी, समृद्ध आणि आनंददायी आयुष्य जगताना त्यांना बळ आलेलं मी पाहिलंय. तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्तिशाली अशी हिलिंग पॉवर म्हणजे उपचारक तत्व आहे. ते आपल्याला निराशेतून बाहेर यायला मदत करू शकेल. ते तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातूनही मुक्त करू शकतं. आता कृतीची तुम्हाला आवश्यकता आहे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायची, प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्याच प्रकारे मदत करेल असा आधार मिळण्याची व आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केलात, त्याची तत्व सिद्धांत समजून घेतलेत तर त्या शक्तीचा वापर तुम्हाला या कमी करून घेता येईल. परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. आपण सिद्धांत कशाला म्हणतो? तुम्ही जर हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र केलात तर तुम्हाला त्यातून पाण्याचा एक रेणू मिळतो. ही तर आपण शाळेत शिकलेली गोष्ट. आता हा प्रयोग तुम्ही किती आणि कशाही प्रकारे करा, त्यातून पाणीच तयार होतं. जर तुम्ही ऑक्सिजनचा आणि कार्बनचा प्रत्येकी 1 अणू एकत्र केला तर त्यातून कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड हा विषारी गॅस तयार होईल. पण तुम्ही त्यात ऑक्सिजनचा आणखी 1 अणू मिसळला तर त्यापासून वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाला पोषण असा कार्बन डायऑक्साईड नक्कीच तयार होईल. मित्रांनो, लक्षात घ्या, ही तत्व, हे सिद्धांत, विश्वास सर्वत्र सारखेच असतात. ती विश्वाच्या पाठीवर कुठंच बदलत नाही. यांनाच तर आपण सिद्धांत हा नक्कीच म्हणत असतो. मित्रांनो, आपल्या अंतर्मनाचं कार्य या तत्वापेक्षा वेगळं नाही. तुम्हाला रासायनिक किंवा भौतिकशास्त्रातील बळाचा वापर करावायचा असेल तर त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणाचं अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी आधी अंतर्मनाचं आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं अत्यावश्यक आहे. प्राणी आणि हा असा द्रव पदार्थ आहे जे आपला मार्ग स्वतःहून शोधतो. हे तर सर्वमान्य तत्व आहे. हे तत्व पाण्यालाच नाही, अन्य द्रवांना, पदार्थांनाही लागू पडतं. प्राचीन इजिप्तमधल्या जाणकारांना ही तत्व माहीत होती. विशाल पिरॅमिड उभारताना पिरॅमिडच्या पायांचा समतोल साधण्यासाठी जाणकारांनी या तत्वाचा नियमांचा वापर केला. आधुनिक काळातले अभियंते देखील जलविद्युत निर्मितीसाठी याच तत्वाचा नियमांचा वापर करतात. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, हा देखील असाच जनांगीय त्रिकालबाधित सत्य नियम होत. सोनं तापवलं तर ते प्रसरण पावतं, मग ते भारतातलं असो की इंग्लंडमधलं व जपानमधलं. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात. या
जगमान्य सर्वमान्य सत्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता तो विचार परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो. हे देखील सत्य आहे. तुमची प्रार्थना फलद्रूप होते, कारण तुमचा अंतर्मन हा देखील एक सिद्धांत आहे. मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्याला अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आखून दिलेले खात्रीशीर मार्ग. विजेचा एक महत्त्वाचा सिद्धांत सर्वांना माहीत आहे की वीज ही उच्च विभवापासून निम्न विभवाकडे वाहते. विजेचा दिवा लावताना किंवा विजेचा एखादं उपकरण चालवताना तुम्ही हा सिद्धांत मुळीच बदलत नाही. अशा प्रकारे अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही मानवजातीला वरदान ठरतील असे अनेक शोध लावू शकता. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वावरून कार्य करतं. बायबलमध्ये सहज, स्पष्ट आणि सुंदरपणे विश्वासाची व्याख्या सांगितली आहे. जो या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात जा, त्याच्या मनात यचिंतही शंका नसेल, पूर्ण विश्वास असेल की तो जे म्हणतो आहे ते होणारच, तर तो जे म्हणेल ते नक्कीच होईल. मित्रांनो, तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास म्हणजे तुमच्या अंतर्मनातील तीव्रतेने येणारे विचार, या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही. तुम्हाला येणारे विविध अनुभव, घटना, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या बाबतीत घडणारी कृती, या सर्व बाबी तुमच्या अंतर्मनानं तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली प्रतिक्रिया होय. तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्या बाह्य गोष्टींमुळे मिळत नाहीत, तर तुमचं अंतर्मनानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळेच येत असते आणि ते अनुभव येत असतात. समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना, धारणांना, अंधश्रद्धा आणि भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवा. कायम शाश्वत आणि सत्यस्वरूप असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवायला लागा. तो तुम्हाला तुमच्या जीवनात सौख्य, शांती आणि आनंद देईल. त्याच्या मार्गावर वाटचाल करायला आजच सुरुवात करा. यात मी तुम्हाला जे सिद्धांतांची, तत्वांची विश्वासपूर्वक अंमलबजावणी जे लोक करतील त्यांना स्वतःबरोबर इतरांसाठी शास्त्रबद्ध व परिणाम करत प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ एक क्रिया प्रतिक्रिया या नियमावरच अवलंबून असतं. विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अंतर्मनानं विचाराला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच असतो. हा प्रतिसाद तुमच्या विचारांशी सामर्थ्य व साधर्म्य दाखवत असतो. तुमच्या मनात आरोग्य, सुख, शांती, शुभ भावना आणि सकारात्मक विचार यांचा प्रवाह निर्माण झाल्यास आयुष्य ही चमत्कारी मालिकाच बनते. मनाचे दोन प्रकार असतात. आपलं मन जरी एक असलं तरी त्याचे दोन ठळक भाग आहेत. हे दोन्हीही भिन्न स्वरूपाचे आहेत. मनाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या या दोघांमधला फरक चांगल्या प्रकारे माहीत आहे. या दोन्ही मनांची कार्य परस्पर भिन्न आहेत. यांचे गुण आणि शक्तिस्थानही अगदी भिन्न आहेत. त्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. वस्तुनिष्ठ व वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ मन, बाह्य मन व अंतर्मन, जागृत व सुप्त मन, स्वच्छेक व अनशैक्षिक मन, स्त्री मन आणि पुरुष मन, या आणि इतर अनेक नावांनी या दोन्ही मनांचा उल्लेख केला जातो. मित्रांनो, अंतर्मन व बाह्य मन, आपल्या मनाची ही दोन प्रकारची कार्य समजून घेण्यासाठी तुमच्या मनाला एक बगीचा समजा. तुम्ही या बागेचे माळी आहात. दिवसभर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या विचारांना माध्यमातून अनेक विचारांचे बीजारोपण करत असता. पण बऱ्याचदा तुम्हाला याची कल्पना नसते, कारण ही बीजारोपे तुमच्या सवयींच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेराल त्याचंच पीक तुम्हाला तुमच्या शरीरात, मनात, भोवतालच प्राप्त होईल. तुमचं अंतर्मन अतिशय सुपीक आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन वाढीस लागेल. मन ते बीज चांगलं असो का वाईट असो. कडुलिंबाचं बी पेरल्यावर तुम्हाला आंबे मिळतील का? नाही. कापूस पेरला तर ऊसाचं पीक मिळेल का? नाही. प्रत्येक विचार म्हणजे एक विशिष्ट परिणाम घडण्यावरच कारण आहे. विचार बरोबर कारण आणि परिस्थिती बरोबर परिणाम. म्हणूनच तुमच्या विचारांचं नियमन करा आणि सकारात्मक विचार करायला लागा. अशा रीतीनं तुम्हीच तुमच्या सभोवताली सकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकाल. आत्ताच्या तुमच्या अंतर्मनात शांती, स्वास्थ्य, अचूक कृती, सद्भाव आणि समृद्धी अशा विचारांची पेरणी करायला सुरुवात करा. या गुणांवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या अंतर्मनात आणि बाह्यमनात या सद्गुणांचा पूर्णपणे स्वीकार करा. सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनाच्या बागेत पेरत चला आणि सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठी बाहेरून बहरून येईल अशी अपेक्षा बाळगा. सत्य समजून घेताच तुमच्या अंतर्मनात पाठवलेले विचार सर्जनशील, सुसंवादी आणि शांतीपूर्ण असतील, तेव्हाच तुमच्या अंतर्मनाची जादुई शक्ती त्या विचारांना प्रतिसाद देईल. ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करेल. सुखद, आनंददायक भोवताल आणि प्रत्येक गोष्टीतून उत्कृष्ट तेच निर्माण करेल. विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून
तुमच्या अंतर्मनाच्या ताकदीला कोणत्याही समस्येच्या व अडचणींच्या वेळी तुम्ही वापरू शकता. खरं तर अशा प्रकारे तुम्ही सजगपणे सर्व गोष्टींना नियंत्रित करणाऱ्या दमदार नियमांशी व असीम अचाट शक्तीशी सुसंवाद साधत असता. तुमच्या आजूबाजूला एक दृष्टीक्षेप टाका. तुम्ही कुठेही राहत असा, तुमचा सामाजिक स्तर कोणताही असो, एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. बहुतांश लोक बाह्य जगातच वावरत असतात, पण आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रममान होतात. त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करत असतं. तुमचे विचार, भावना आणि तुमच्या मनपलटावरच्या प्रतिमाच तुमच्या अनुभवांना एकत्रित करत असतात. हे आंतरिक विश्व म्हणजे एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक किंवा अज्ञानपणानं निर्माण केलेली असते. अंतर्मन व बाह्यमन यांच्या क्रियाप्रतिक्रिया तत्वाचं सत्य जाणताच तुम्हाला तुमचं पूर्ण जीवन बदलता येईल. जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा आहे तर तुम्ही आंतरिक कारण बदललं पाहिजे. बहुतांश लोक बाह्य परिस्थितीची आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्याशी अक्षरशः झगडत असतात. हा खरं तर वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय आहे. ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली हेच त्यांना लक्षात येत नसतं. तुमच्या आयुष्यातून गोंधळ, वादविवाद, विसंवाद, अभावाची भावना आणि मर्यादा दूर करण्यासाठी मूळ कारण दूर केलं पाहिजे. हे मूळ कारण आहे तुमचं अंतर्मन. तुम्ही ज्या रीतीनं तुमच्या अंतर्मनाचा वापर करता त्यास ते विचार, चित्र आणि मनोरंग भरता येत ते सगळ्या कारणीभूत असतं. लक्षात घ्या, कारण बदला, परिणाम आपोआप बदलेल. हे इतकं सोपं आहे. आपण सगळे अनेक स्मृतींच्या मायाजालात रममान झालेलो असतो. अंतर्मन हे तुमच्या अचेतन म्हणजेच सुप्त विचारांबाबत अत्यंत संवेदनक्षम, ग्रहणशील असतं. हे विचार असा मार्ग आखत असतात की ज्यात तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता, हुशारी, जोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात. जर तुम्ही त्या विचारांना सकारात्मक दिशा दिलीत तर अंतर्मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल. या विचारांमुळे व या प्रकारांमुळे अनेक प्रबळ आणि विशिष्ट उदाहरणे, पुरावे दिलेले तुम्हाला आढळतील. एकदा तुम्ही या तंत्राचा वापर करायला शिकताच तुम्ही गरिबाच्या, अभावाच्या जागी विपुलता व समृद्धी, अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या ऐवजी ज्ञान व हुशारी, आंतरिक संघर्षाऐवजी शांती, अपयशाच्या जागी यश, दुःखाऐवजी आनंद, अंधकाराऐवजी तेजोमय प्रकाश, विसंगतीऐवजी सुसंगती, भीतीऐवजी विश्वास, श्रद्धा अनुभवाल. यापेक्षा अद्भुत वरदान अन्य कोणतं असेल बरं? बहुतेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांच्या मनाच्या कार्याची प्रगाढ समज, जाणीव असते. या ज्ञानापायीच ते त्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित होतात. एकदा महान ओपेरा गायक एनिरो केरुसो हे स्टेजवर येण्याच्या भीतीनं गडबडगडीत झाले. भीतीमुळे त्यांच्या गळ्याचे स्नायू आखडले. त्यांच्या स्वयंयंत्राला जणू पक्षाघाताचा झटका आल्यासारखं ते निकामी झालं. विशेष पोशाख घालून ते स्टेजच्या मागे उभे होते. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना ऐकण्यासाठी लाखो, हजारो प्रेक्षक आतुर झाले होते. थरथर कापत ते स्वतःशी म्हणाले, मी गाणं म्हणू शकणार नाही. लोक माझ्यावर हसतील. माझं करिअर संपल्यातच जमा आहे. ते त्यांच्या ड्रेसिंग रूमकडे जायला वळले, पण अचानक थांबले आणि ओरडले, माझ्यातला लहान मी, माझ्यातला मोठा मीच ज्या गळ्यात दाबत आहे. ते पुन्हा स्टेजकडे गेले, ताठ उभे राहिले. इथून चालता हो. त्यांनी लहान मी ला आज्ञा दिली. मोठा मी माझ्या माध्यमातून गाणारा आहे आज. लक्षात ठेवा, मोठा मी म्हणजे त्यांच्या अंतर्मनाची असीम शक्ती. ते मोठ्यानं ओरडू लागले, चालता हो, चालता हो. मोठा मी गाणारा म्हणजे गाणारच. त्यांच्या अंतर्मनाने त्यांना प्रतिसाद दिला. जेव्हा त्यांच्या स्टेजवर बोलण्यात आलं तेव्हा ते असे काही विलक्षणरित्या गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकतच राहिले. आता तुमच्या लक्षात आलं असेल की केरुसोला मनाच्या दोन पातळ्या माहिती होत्या, की चेतन आणि तार्किक असणारं बाह्य मन आणि अचेतन किंवा अतार्किक असणं अंतर्मन. अंतर्मन प्रतिक्रियाशील किंवा प्रतिसादात्मक असतं. ते आपल्या विचारांना अनुसरून प्रतिक्रिया करतं. जेव्हा तुमचं बाह्य मन भीती, चिंता व तणाव यांनी ग्रासतो तेव्हा तुमच्या अंतर्मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. कधी या विचारांमुळे बाह्यमन तीव्र भीती, माघार आणि निराशा यांनी भरून जातं. तुमच्यावर अशी भीतीदायक वेळ कधी आली तर तुम्ही देखील महान केरसुनीप्रमाणे वागू शकता. मनात खोलवर निर्माण झालेल्या अतार्किक नकारात्मक भावनांना तुम्ही अंधकारपणे ठाम आदेश द्या. तुम्ही म्हणू शकता, तू चुप बस, शांत राहा. माझ्यावर केवळ माझंच नियंत्रण आहे. तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजे. मी सांगेन तसंच तू वागशील. जिथं तुझा संबंध नाही तिथं तू उगाच लुडबुड करू नकोस, समजलं? जेव्हा तुम्ही अतार्किक मनाला
अधिकारांवर ठाम आज्ञा देता तेव्हा मिळणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मन सहज संवादी आणि शांत भावनांनी भरून जाईल. याच मनाला अंतर्मन असं संबोधण्यात आलं आहे. दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीतील महत्वाचा फरक काय? बाह्य मन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिन रूम मधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्यांच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर सारखी विविध यंत्र हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की ते कोठे जात आहेत. ते केवळ कप्तानाच्या आदेशानं इमानत इतबरे पालन करत असतात. जहाजाच्या अग्रभागी उभा असलेला या माणसानं त्याच्याकडील कंपास होकायंत्र वापरून जरी चुकीचे आदेश दिले तरी इंजिनियर रूम मध्ये लोक त्याच्या आदेशाचं पालन करतात, कारण तोच त्यांचा बॉस आहे. तो काय करत आहे हे त्याला माहीत असायला हवं. त्यामुळे इतर सदस्य त्यांच्याशी वाद घालत नाहीत. ते फक्त त्यांच्या आज्ञेचं पालन करतात. जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्यांचे आदेश मानतात, तसंच तुमचं बाह्यमन तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचं अंतर्मनच तुमच्या शरीराचा, तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आणि आयुष्याचा कप्तान आहे. तुमचं बाह्यमन कशावर विश्वास ठेवतं, ते काय स्वीकारतं, यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तुमचं अंतर्मन मुकाट्यानं करत असतं. अंतर्मन कधीच उलट तपासणी किंवा प्रतिप्रश्न करत नाही. तसंच ते आदेश कशावर आधारित आहेत आणि यांच्याशी त्याला काही देणं घेणं किंवा कर्तव्य नसतं. केवळ तुमच्या आदेशाचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं. जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणत राहिलात, मला हे परवडणार नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचे शब्द खरं ठरवतं. तुम्हाला हवं ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही, याचेच पुरावे ते तुम्हाला देत राहील. हे लक्षात ठेवा. म्हणून तसे कधी म्हणू नका. जोपर्यंत तुम्ही म्हणता मला ती गाडी, ते घर विकणे घेणे, अमुक ठिकाणी सुट्टी घालवायचा जाणे शक्य नाही, तोपर्यंत तुम्ही खात्री बाळगा की तुमचं अंतर्मन तुमच्या आदेशाचं नक्कीच पालन करेल. तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूंचा अभाव जाणवेल. तुम्हाला आतून जसं वाटतं तशीच परिस्थिती बाह्य जगात आहे. तुम्हाला कधी कळतच नाही की तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळे ती परिस्थिती निर्माण केलेली आहे. मागच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्नियामधील युनिव्हर्सिटीत शिकणारी नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिवर्ली हिलच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. तिच्या कुटुंबियांसोबत ती येणाऱ्या सुट्ट्या आनंदात घालवणार होती. त्याबाबतची योजना करण्यात तिचं मन गुंतलं होतं. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात एक सुंदर स्पॅनिश लेदर बॅग ठेवली होती. त्या बॅगेनं तिचं लक्ष वेधून घेतलं. त्या बॅगकडे आशाभूतपणे पाहत त्यात बॅगच्या किमतीच्या टॅगकडे तिचं लक्ष गेलं. अशी महागडी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही, असा विचार ती रिपीट करणार तितक्यात अचानक तिला माझ्या व्याख्यानाबद्दल व त्या लेखकाच्या व्याख्यानाबद्दल तिला आठवलं. एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका. त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याचं पहा. दुकानाच्या काचेतून त्या बॅगेकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझीच आहे. मी तिचा मानसिक स्तरावर स्वीकार केलाय. आता ती मला मिळेलच. हे काम माझ्या अंतर्मनाचं आहे. त्या दिवशीचं संध्याकाळची गोष्ट, ती आपल्या भावी पतीला डिनरसाठी भेटली. भावी पतीच्या हातात आकर्षक आवरणात लपेटलेलं एक गिफ्ट होतं. तिनं ते आवरण दूर केलं. सकाळी पाहिलेल्या बॅगेसारखीच बॅग त्यात होती. तिनं तिचं मन सकारात्मक अपेक्षेनं भरून टाकलं होतं. नंतर तिनं ती बाब तिच्या खोलवरच्या म्हणजे अंतर्मनाकडे पाठवून दिली होती आणि त्याच्याकडं अपेक्षापूर्वीतेचं सामर्थ्य असतं. नंतर नीनानं मला सांगितलं की माझ्याजवळ ती बॅग खरेदी करण्या इतके पैसे नव्हते, तरी आता ती माझी आहे. आता मला समजलं की पैसा व मला हव्या असलेल्या इतक्या गोष्टी मला कुठे मिळतील. माझ्यासाठी कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खजिन्यातून त्या मला मिळतील. तिच्या अंतर्मनानं कसा प्रतिसाद दिला ते तुम्ही बघा. मित्रांनो, असंच तुमचं अंतर्मन तुम्हाला प्रतिसाद नक्की देत असतं. म्हणून तुम्ही कायम पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे व त्यानुसार चालले पाहिजे. तिच्या अंतर्मनानं प्रतिसाद कसा दिला बरं? माझ्या एका व्याख्यानाला व असे लेखक म्हणतात, हजर असलेल्या एका महिलेचं पत्र मला 1 महिन्यापूर्वी मिळालं. ती लिहिते, मी एक 75 वर्षाची विधवा आहे. मुलं मोठी होऊन दूर गेली. मी थोड्याशा पेन्शनवर व सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीवर एकाकीपणे जगत होते. माझं जीवन आशाहीन व उजाड झालं होतं. मग मला अंतर्मनाच्या शक्तीबाबत तुमचं व्याख्यान आठवलं. तुम्ही सांगितलं होतं की तुमचे विचार व कल्पना अंतर्मनाला आस्थापूर्ण व अपेक्षापूर्ण पुनरावृत्तीनं कळू शकता. हे खरं असेल का? मी ते पडताळून पाहण्याचा विचार केला. त्यात मला काही नुकसान तर नक्कीच नव्हते. मला जमेल तितकं भावाविभोर होऊन पुन्हा पुन्हा स्वतःला सांगू लागले की मी कोणाला तरी हवे आहे. कोणीतरी माझ्यावर प्रेम करते. मी एका सोज्वळ प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाशी सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. मी सुरक्षित आणि कृतार्थ आहे. जवळजवळ 2 आठवडे मी दिवसापासून
अनेक वेळा अशा रीतीनं स्वतःशीच म्हणत राहिले. एके दिवशी कोपऱ्यावरच्या औषधी दुकानातून एक निवृत्त फार्मासिस्ट ची माझी ओळख झाली. मला ते खूप धार्मिक, कनवळू आणि समजूतदार वाटले. त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थनाच फळाला आली. एका आठवड्यात त्यांनी मला मागणी घातली. आता आम्ही युरोपला मधुचंद्र साजरा करत आहोत. मला माहीत आहे की माझ्या अंतर्मनाच्या बुद्धिमत्तेनं एका दैवी व्यवस्थेद्वारा आम्हा दोघांना एकत्र आणलं आहे. म्हणून आपल्या मनाची किती शक्ती असते ते तुम्ही बघा. त्या महिलेला आढळून आलं की खजिना तर तिच्या अंतरंगात होता. तिच्या हृदयात खोलवर तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती. तिचा ठाम सकारात्मक भाव तिच्या अंतर्मनापर्यंत, जे एक सर्जनशील साधन आहे, झिरपत गेला. ज्या क्षणी तिनं तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केलं, त्या क्षणी तिच्या मनानं आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्राला वास्तवात उतरवलं. खरं तर गहन शहाणपण व प्रगाढ बुद्धिमत्तेचं भरलेल्या तिच्या अंतर्मनानं एका दैवी व्यवस्थेद्वारे तिला त्याच्या नव्या पतीला एकत्र आणलं. या गोष्टीचा विचार झालाच पाहिजे. ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायी आहेत, ज्या चांगल्या व पवित्र आहेत, जर जगात असे काही गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल तर वरील गोष्टींचा तुम्ही नक्कीच वापर केला पाहिजे व तसे तुम्ही पॉझिटिव्ह बोलले पाहिजे. लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्याचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजेच त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्या योगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्या उमगलेली कला. तुम्ही त्यांचं अनुकरण करू शकता. तुमच्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्यावेळी जागा करेल. आपल्या महत्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. ते आपलं व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडू शकतं. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाईत ऐकत निवांत झोपतं, तसंच रोज रात्री झोपताना आपण समृद्धीचा, सुखाचा, आनंदाचा, सौख्याचा विचार करत झोपलो तर आपण विश्वासू सेवक आपलं अंतर्मन आपल्या या विचारांचं पालन करून आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करेल. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया आहे. जर तुम्हाला उत्तम लिखाण करण्याची इच्छा आहे, एखादं रंजक नाटक लिहायचं आहे किंवा एक मोठ्या जनसमुदायासमोर प्रभावी भाषण करून श्रोत्यांची मनं जिंकायची इच्छा आहे, तर तुमचे हे विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रिया करा. ते तुमच्या या विचारांवर त्यांना अनुसरून तुम्हाला अपेक्षित अशी प्रतिक्रिया देईल. तुम्ही एखाद्या जहाजाच्या जबाबदार कप्तानासारखे आहात. तुमचा एक चुकीचा आदेश जहाजाला बुडू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला अचूक व योग्य आदेश विचारांच्या माध्यमातून द्यायला हवेत. कारण तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया देत असतं. हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार कधी काढू नका. तुमच्या अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील किंवा तुम्हाला एखादं काम करायची खूप इच्छा आहे, परंतु तरी तुम्ही ते काही कारणास्तव करू शकत नसाल, तरी त्या संदर्भात कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्मनाला खात्रीपूर्वक म्हणा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे विश्वास. कुणावरही किंवा कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. अनेकदा चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल. मात्र तुम्हाला समृद्ध, निरोगी, संपन्न, आनंदी जीवन प्रदान करणाऱ्या तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण तेच तुमचं जीवन घडवणार आहे. त्याने तुम्हाला अफीम शक्ती मिळणार आहे आणि ती शक्ती वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. विचार बदला म्हणजे नशीब आपोआप तुमचं बदलेल आणि त्याप्रकारे तुम्ही कार्य करू शकाल. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला निगेटिव्ह विचार देत असाल तर ते आजपासूनच तुम्ही बंद केलं पाहिजे. कारण निगेटिव्ह विचार दिले तर तो तसं कार्य करत जातो आणि मग तो निगेटिव्ह बोलत जातो व निगेटिव्ह होत जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगा, ही गोष्ट पॉसिबल आहे, मी ही नक्कीच करून दाखवेल. या गोष्टीमुळे मला भरपूर काहीतरी शिकायला मिळेल व मी असं कधीच म्हणणार नाही. तुम्ही असं कधी म्हणू नका की मी हे करू शकणार नाही, हे माझ्याकडून होणार नाही. मग तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगत असता की हे तुमच्याकडून होऊ शकत नाही. मग ते तुमच्याकडून ती गोष्ट कधीच होत नाही व ती गोष्ट तुम्हाला कधी मिळत नाही. हेच रहस्य तुम्ही लक्षात ठेवा आणि या वाटचालीसाठी तुम्ही पुढे चालत राहा. तुम्ही जसं जसं आयुष्यात तुमच्या गोष्टी तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊ. आपण जेव्हा सकाळी घरातून निघतो, आपण कामाला जातो, तेव्हा आपण म्हणत असतो की आज मला उशीर झालाय, आज मला उशीर झालाय. तर आपल्याला अजून उशीर होत जातो. तुम्ही या गोष्टींचं एक्सपिरियन्स घेतलेला असेल. तुम्हाला अजून उशीर होत जातो. मग त्या उशीरमध्ये
तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत जातं. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगता की मला उशीर होत आहे. तुमचं अंतर्मन देखील तशीच प्रतिक्रिया दाखवतं व तुम्हाला नक्कीच ट्रॅफिक लागणार किंवा तुम्हाला कोणकोणत्या अडचणी सुद्धा येणार. म्हणून अशा अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही कायम पॉझिटिव्ह बोलले पाहिजे व तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. पॉझिटिव्ह राहिले तर तुमचे जे रिझल्ट येतील ते सुद्धा पॉझिटिव्ह येतील. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही बोलताना काय बोलताय या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. तुमचं आयुष्य याच्यावरच अवलंबून आहे की तुम्ही आज काय बोलता. मग ते तुमचं तेच पुढं घडत जातं आणि त्यानुसार आपलं अंतर्मन हे कार्य करत असतं व आपल्यासोबत तशा गोष्टी घडत जातात. जर तुम्ही म्हणलात माझ्याकडे चांगला पैसा आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही असं म्हणत असाल की माझं निरोगी मन आहे व माझं शरीर पूर्ण निरोगी आहे, माझं मन चांगलं आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे सर्व सुख समृद्धी आहेत, तर तो तुमच्याकडे एक ना एक दिवस तरी नक्की येणार. लगेच तुमच्याकडे चमत्कारासारखं नाही येणार, पण तुमच्याकडं ते एक ना एक दिवस नक्कीच येणार. हा मनात विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळणार. आणि मित्रांनो, देवावर विश्वास सोडू नका. देव ही अशी शक्ती आहे, त्याच्यावर जर विश्वास ठेवाल तर तुम्ही भरपूर पुढे जाल. म्हणून देवावर नेहमी विश्वास ठेवा आणि आपले सर्व कार्य देवाला समर्पित करा. तुमचं नक्कीच चांगलं होईल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखी सांगा. दिवसकाळी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल आणि नक्कीच तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत. विषय लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम हा होत असतो. ज्यांची संगत चांगली असते त्यांची सर्व काही गोष्टी चांगली असतात. त्यामुळे तुम्ही संगती स्वामी समर्थांची धरा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही व तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये सर्वच काही मिळेल. फक्त तुम्ही नामात राहा व नामजप करत राहा. जेवढा जास्त तुम्ही नामजप कराल तेवढं जास्त तुमचे संकट दूर होतील. म्हणून तुम्ही नामजप हा दररोज केला पाहिजे. मित्रांनो, एवढे सांगून आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी. मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान. धन्यवाद.